पाहून परमात्मा कृपा करतो असं आपल्याला दिसत नाही. भक्तीचं महत्त्व असं आहे, काहीही वय असो त्याला मोठेपणा येतो. संसारात काहीही वय असलं तर मोठेपणा येत नाही संसारामध्ये सुद्धा, बरं का. 5 वर्षाचं पोरगं त्याच्या पाया पडावं, कोणाला पटेल का हो? व्यवहारामध्ये हे पटण्यासारखं आहे का? कोणालाही पटत नाही. कोणीतरी म्हातारा व्हावं लागतो, बरं का. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा झिरोनीसाय, तर याचे नमस्कार ती पाय वडील म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याचं आयुष्य संपत आलं, धाकटं झालं, आयुष्याच्या दृष्टीनं जो धाकटा झाला, थोडेच दिवस जगणार आहे, बळ प्रज्ञा झिरोनीसाय, ज्याच्या शरीरातलं सगळं बळ झिरून गेलं, ज्याची बुद्धी झिरून गेली, अशा माणसाला संसारातली माणसं तर याचे नमस्कार ती पाय वडील म्हणून. त्याला वडील म्हणून नमस्कार करण्याचा प्रकार आपल्याला जगात पाहायला सापडतो. म्हणजे कोणी बाल असेल तर त्याला मोठेपणा व्यवहारात सिद्ध होत नाही. पण परमार्थाचा विचार जर आपण केला, ज्यानं भक्ती तत्वाचा लाभ करून घेतलेला आहे, अशा पुरुषाचा विचार जर आपण करायला लागलो तर तो बाल असूनसुद्धा पूज्यतेला प्राप्त झाला. अशी उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात, बरं का. म्हणजे व्याधाचा विचार करा, त्याचं आचरण चांगलं नाही. ते स्कंदपुराण वगैरे पुराणामध्ये शिवभक्त असलेल्या एका कण्णप्प नावाच्या व्याधाची कथा आहे. ते पा तो कण्णप्प काय करायचा, कण्णप्पाची कथा अशी आहे. एका व्याध राजाच्या पोटी, पारधी राजाच्या पोटी जन्माला आलेला तो एक मुलगा, राजाच्या पोटी जन्मलेला, पण व्याधाच्या पोटी जन्मलेला, अरण्यामध्ये राहणारा, जंगली लोकांबरोबर विचरण करणारा. तारुण्यात आला, 15-20 वर्षाचं, 20 वर्षाचं त्याचं साधारणपणे वय झालं. आणि त्याला असं वाटायला लागलं की बाबा आपण आता या जंगलाचे राजे पुढच्या काळामध्ये होणार. आत्ता युवराज पदावर आपला अभिषेक व्हायला लागला, म्हणजे भविष्यातले आपण या जंगलाचे जर राजे असू तर आपल्याला या जंगलातल्या उग्र प्राण्याचा संहार करता आला पाहिजे. याच्याकरता शिकारीचं ज्ञान असलं पाहिजे. शिकारीचं ज्ञान त्यानं घेतलेलं होतं, पण ते असं प्रत्यक्षामध्ये रानात जाऊन शिकार करणं वगैरे तो अजून तो शिकायचा होता. त्याला निशाण कसं साधावं वगैरे वगैरे शिकवलं गेलेलं होतं. कोणतीही शस्त्र कशी चालवावी त्याला माहिती झालेलं होतं. पण प्रत्यक्षात त्या शस्त्राचा वापर करून एखाद्या प्राण्याचा निरोध करणं, एखाद्या प्राण्याला आकळणं, एखाद्या प्राण्याला मारणं त्याला अजून जमलेलं नव्हतं. या कण्णप्पानं विचार केला, आपण रानात जावं, एखाद्या प्राण्याची शिकार करून बघावं, असं मनात आलं. शिकारीचं ज्ञान तर झालं आहे, कशी आपण पारध करायची हे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे, पण नेमकी शिकार कशी करायची हे रानात गेल्याशिवाय शिकायला मिळणार नाही. गादीवर पडून एखाद्या माणसाने पोहण्याच्या सगळ्या पवित्र्याचा अभ्यास केला आणि पाण्यात जाऊन तो पडायला लागला, पोहायचा प्रयत्न करायला लागला. पोहता येईल का? पोहता येत नाही. पोहणं शिकायचं असेल तर पाण्यातच पडावं लागतं, शिकार करायची असेल तर रानातच जावं लागतं. अरे घरामध्ये तुम्ही ते निशाण साधणं वगैरे सगळंच्या सगळं जरी शिकलेले असाल तरी रानात गेल्याशिवाय काय उपयोग आहे हो? असा विचार करून त्या कण्णप्पाने काय केलं, आपल्या बापाला सांगितलं, म्हणे बाबा मला शिकार करायची आणि रानात जाऊ द्या म्हणे. बापाने सांगितलं काही अडचण नाही, आपण पारधीच आहोत, व्याधच आहोत, आपल्या रानात जायचंच आहे, शिकार करायचीच आहे. पण काय कर म्हणे, अजून तुला जंगलाचा परिचय नाही. जंगलामधून फिरत असताना एखादं हिंस्त्र श्वापच जर अंगावर चालून आलं तर त्याचा प्रतिकार कसा करावा, त्याला कसं आकळावं, अजून तुला ठाऊक नाही. त्याच्यामुळं तू तरुण आहेस, तडफदार आहेस, तुझ्या अंगात ताकद आहे, तुला शस्त्र कशी चालवावी त्याचं ज्ञानही दिलं गेलेलं आहे. सगळं जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष रानात गेल्याच्या नंतर, हिंस्त्र श्वापद अंगावर चालून आल्याच्या नंतर प्रतिकाराकरता कराव्या लागणाऱ्या योजना, याचं अनुभवात्मक ज्ञान तुझ्याकडे नाही. म्हणून एक काम कर म्हणे, तू जा रानात, शिकार तूच कर, पण तुझ्यासोबत माझे 2 अनुभवी सेवक देतो, त्यांना तू सोबत घेऊन जा म्हणे. त्यानं ठीक आहे म्हणून सांगितलं. बापाने 1-2-4 सेवक दिले. हा रानामध्ये गेला. रानात गेल्याच्या नंतर इकडे तिकडे फिरताना एक असं उन्मत्त असलेलं एक रानडुकरासारखं जनावर त्याच्यासमोर आलं. यानं त्याच्या पाठीमागं लागून त्याची शिकार करायची ठरवली. त्याला बाण मारायचा ठरवला. त्याच्या पाठीमागं धावत राहिला. त्याला बाण मारला. त्याला बाण लागल्याच्या नंतर ते रानडुक्कर जे रानामध्ये इकडे तिकडे पळत राहिलं, त्याच्या पाठीमागं लागून ते पडलं की नाही, मेलं की नाही हे पाहाय करता तो त्याच्या पाठीमागं भरधाव घोड्यानिशी धावायला लागला. धावता धावता बऱ्याच दूरपर्यंत गेला. सोबत आलेले हे जे बापानं दिलेले सेवक होते ते मागं पडले आणि कण्णप्पा एकटा त्या रानडुकराच्या पाठीमागं गेला. जंगलात रस्ता भटकला. आता डुकर काय सरळ सडकेनं पळतं काय हो? ते इकडं तिकडं रानात जेव्हा धावायला लागलं तेव्हा त्याच्या पाठीमागं धावण्यामध्ये याचा रस्ता भटकला गेला. हा रानात कुठं आपण आलो त्याला काही कळेना. एवढ्यात त्याच्या बापानं पाठवलेले सेवक कसे तरी त्याला शोधत त्याचा माग काढत त्याच्यापर्यंत पोचले. रानडुक्कर मेलेलं त्यानं दाखवलं. त्यानं सांगितलं, म्हणे माझी शिकार झाली, मी बरोबर याला बाण मारला, याला बाण लागला, हा इथं मरून पडला, हे निश्चित मला कळालं, म्हणजे मला शिकार करता येते.
समाधानाची गोष्ट बोलल्याच्या नंतर त्याने सांगितलं, वा फार चांगलं झालं म्हणे राजकुमार, फार छान झालं. आता आपण परत चलावं. एक शिकार झाली ना, आता याच्यापेक्षा जास्त शिकार करायचं कारण नाही. आपण तुम्हाला शिकार करता आली एवढं कळालं ना, आता चला घरी चला परत. असं ते सगळे सेवक बोलत असताना त्या कडनप्पाचं लक्ष समोरच्या एका टेकडीवर असलेल्या मंदिराकडे गेलं. ते मंदिर पाहिल्यापासून त्याच्या मनाला त्या मंदिरात असणाऱ्या देवाच्या संबंधानं पराकोटीचा श्रद्धाभाव निर्माण झाला होता. कसा निर्माण झाला? दैवयोगच बरं का. मागचं काहीतरी पुण्य असेल, पूर्वपुण्य काहीतरी त्याचं फळाला आलं आणि त्याच्यामुळं त्याला तिथल्या देवतेच्या संबंधानं श्रद्धाभाव निर्माण झाला. आणि तो म्हणायला लागला, ते मंदिर इथून जे मला दिसायला लागले ना, ते मंदिर मला काहीतरी माझ्या संबंधातलं वाटतं. तिथं जायचं आणि त्या देवाची सेवा करायचं माझ्या मनामध्ये. कोण आहे? पारधी आहे. आचरण कसं आहे? डुक्कर मारले आत्ता त्यानं. अशा अवस्थेमध्ये त्याला देवाच्या संबंधानं पराकोटीचा प्रेमभाव निर्माण झाला. आणि त्या कडनप्पानं सांगितलं, आपल्याला त्या मंदिरात दर्शनाला जायचं आहे. त्याच्या काय कारण आहे त्या देवाच्या संबंधानं मला प्रेम निर्माण होण्याचं मला माहिती नाही, पण आत्ता ते मंदिर पाहिल्यापासून मला तिथल्या देवतेचं प्रेम निर्माण झालेलं. कोण देव तिथं बसला आहे माहिती नाही. तिथे भगवान महाविष्णू आहेत का भगवान शंकर आहेत, ब्रह्मदेव आहेत, गणपती आहेत, कोण बसलं आहे तिथं मला माहिती नाही. पण त्या मंदिरात असलेल्या देवतेच्या संबंधानं मला प्रेमभाव निर्माण झाला. आपण तिकडं जायचं. या सोबत आलेल्या सेवकाने सांगितलं, वा म्हणे राजकुमार, फार चांगली गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. तुमच्याच घराण्यातल्या पूर्वजांनी, तुमच्याच वाडवडिलांनी बांधलेलं हे मंदिर आहे. भगवान शंकराचं मंदिर आहे. आपले पिताश्री जेव्हा रानामध्ये आमच्या येतात तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असतो, अनेक वेळेला असायचो. इथं आल्याच्या नंतर या टेकडीवरच्या या मंदिरात जाऊन त्यांनी शिवाचं दर्शन घेतलं नाही असं कधीच घडलं नाही. आले की इथं शिवदर्शनाला ते जातच असतात. आणि हे मंदिर पाहिल्यावर तिथल्या देवतेच्या संबंधानं प्रेमभाव निर्माण झाला असं तुम्ही जर बोलत असाल, पूर्वजाची तुमच्यावर कृपा आहे, देवाची तुमच्यावर कृपा आहे. चला म्हणे दर्शनाला आपण सगळेच जाऊ. हे त्या टेकडीवर आले, मंदिरात गेले, भगवान शंकराचं दर्शन घेतलं. आणि भगवान शंकराचं दर्शन सर्वांनी घेणं झाल्याच्या नंतर या कडनप्पाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधानं जे प्रेम दाटून आलं, त्या कडनप्पानं भगवान शंकराच्या त्या लिंगाला गाढ मिठी मारली. आणि मिठी मारून तो कडनप्पा रडत रडत बोलायला लागला, देवा काय दुर्दशा आहे हो म्हणे तुमची. जगाचे स्वामी तुम्ही, पण तुमच्या मंदिराला दरवाजा नाही. जगाचे स्वामी तुम्ही, पण तुमच्या अंगावरचा पालापाचोळा झाडायला इथं कोणी नाही. जगाचे स्वामी तुम्ही, पण तुम्हाला देवा कोणी आंघोळ घालत नाही. जगाचे स्वामी तुम्ही, जगाला प्रकाश देणारे तुम्ही, पण तुमच्या मंदिरात देवा दिवावात नाही. काय करावं म्हणे, काय करावं? काय करावं असं कडनप्पा प्रेमानं त्या देवाशी बोलायला लागला. आणि देवाशी बोलता बोलता कडनप्पानं सांगून टाकलं, देवा आजपर्यंत झालं ते झालं, पण आता मी आलो ना, मी तुमची सेवा करण्याकरता माझं जीवन सगळं समर्पण करतो आणि अखंड तुमची सेवा करतो म्हण. मी आता तुमची सेवा करणार आहे. कडनप्पा तिथं देवाची रोज सेवा करायला लागला. 4-2 दिवस गेले आणि हे बापाच्या सोबत दिलेले जे सेवक होते, या सेवकाने सांगितलं की महाराज आपल्याला परत गेलं पाहिजे. मंदिरात देवाची सेवा झाली ना, 4 दिवस सेवा केली ना तुम्ही, पाहिजे असेल तर अजून 1 दिवस थांबा ना. त्यांनी सांगितलं नाही म्हणे, आता मी इथं थांबणार आहे, तुम्हाला परत जायचं तर तुम्ही परत जाऊ शकता. हे बापानं पाठवलेले सेवक त्याची समजूत घालून थकले आणि हा येत नाही असं दिसलं की ते परत गेले. परत गेल्याच्या नंतर एकटा कडनप्पा भगवंताची सेवा करायला लागला. आता त्या कडनप्पाची म्हणजे भिल्लाची देवाची सेवा कशी असणार आहे हो, काय सेवा करीत होता तो, त्याची सेवा कशी होती सांगू. तो काय करायचा, सकाळी उठल्याबरोबर रानात जायचा. रानात गेल्याच्या नंतर त्याचं पहिलं काम एखादं रानडुक्कर मारणं, ते मारलेल्या रानडुकराचं मांस काढणं, ते मांस काठ्यावर शिजवणं, ते भाजून घ्यायचं. ते भाजून घेतलेलं मांस पानाच्या पत्राळीमध्ये गुंडाळायचं, आपल्या बगलेत दाबून धरायचं. देवाला नैवेद्य लागेल ना, याच्याकरता ती सोय म्हणून तो मांसाचा तुकडा त्यानं भाजून घेतलेला असायचा सोबत. त्याच्यानंतर रस्त्यानं इकडं तिकडं जाताना कुठं जर मधमाशाचं पोळं दिसलं तर ते पोळं झाडायचं, एखादा पानाचा द्रोण करून त्याच्यामध्ये तो मध साठवून घ्यायचा. मध मिळाला, शिजवलेलं मांस आपल्याजवळ रानडुकराचं आहे ते घ्यायचं आणि पुढं जाता जाता एखाद्या डबक्यामध्ये त्यानं स्नान करायचं. ते स्नान झाल्याच्या नंतर देवाच्या स्नानाकरता पाणी सोबत घ्यायचं म्हणून चुळेमध्ये पाणी भरून घ्यायचं, तोंडात पाणी भरून घ्यायचं. देवाला स्नान घालायचं, अभिषेक घालायचं म्हणून चुळेत पाणी घ्यायचं. तिथून त्या डबक्यातून बाहेर पडल्याच्या नंतर बेलाचं फुलाचं एखादं झाड जर रस्त्यानं दिसलं
तर त्याचं ते बेलफूल तोडणं झाल्याच्या नंतर विस्कटलेल्या केसामध्ये ते सगळं खोचून जमा करून संग्रहित करून घ्यायचं देवाला समर्पण करण्याकरता. जवळ का पिशवी आहे का काय राहणार त्याच्याजवळ? जंगली माणूस, व्याधाचा मुलगा, त्याच्याजवळ काही सामग्री नाही अशी साठवण्याची वगैरे. म्हणून अशा पद्धतीनं बेलफूल जमा करणं झालं, देवाच्या अभिषेकाकरता पाणी तोंडात घेणं झालं, देवाच्या नैवेद्याकरता म्हणून मांसाचा गोळा शिजवून घेणं झालं, मध सोबत घेतला. हे सगळं सोबत घेणं झाल्याच्या नंतर ऐका, तो मांसाचा गोळा बगलेत दाबलेला, तो द्रोण मधाचा हातामध्ये डाव्या हातात धरलेला, उजव्या हातात धनुष्य धरलेलं, त्याच्यावर बाणाची योजना केलेली. कारण रानातून जाताना पुन्हा एखाद्या हिंस्त्र श्वापदाने झडप घातली अंगावर तर काय करा, त्याचा प्रतिकार करण्याकरता म्हणून असा सज्ज धनुष्य धरून, एका हातात ते धनुष्य धरून एका हातामध्ये तो मधाचा द्रोण आणि तोंडामध्ये पाणी वगैरे ही सगळी सामग्री घेऊन कण्णप्पा इकडं तिकडं पाहत 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 शिवालयात यायचं. शिवालयात आल्यावर पहिल्यांदा काम काय, जगद्गुरू शंकराचार्यांनी शिवानंद लहरी नावाच्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये, लहानसा ग्रंथ आहे 100-125 श्लोकाचा आचार्यांचा, त्याच्यामध्ये या कण्णप्पाच्या सेवेचं वर्णन केलं आहे. तो सेवा कशी करत होता, मार्गावर्तित पादुका पशुपते हे अंगस्य कूर्चायते. आचार्यांनी काय वर्णन केलं, तो मंदिरात आला, धनुष्यबाण बाजूला ठेवायचा. बाजूला ठेवल्याच्या नंतर पायात त्याच्या जोडे तसेच असायचे. मंदिरात जरी आला तरी जोडे काढून मंदिरात यावं त्याला माहिती नाही. जंगलात फिरून फिरून त्या जोड्याची लक्तरं झालेली, लोंबायला लागलेलं त्याचं कातड असं, आणि अशा त्या जोड्या सकट पायाने त्याने आदल्या दिवशी देवाला समर्पण केलेलं बेलफूल बाजूला करायचं. आचार्य काय वर्णन करतात, मार्गावर्तित पादुका, रस्त्याने ज्या वाहना पायात घालून तो चालून आलेला असायचा. पशुपते हे अंगस्य कूर्चायते, पशुपतीच्या म्हणजे भगवान शंकराच्या अंगावरचा आदल्या दिवशी वाहिलेला बेल, आदल्या दिवशी वाहिलेली फुलं, हे सगळंच्या सगळं कूर्च म्हणजे झाडून काढण्याकरता. म्हणून त्याच्याजवळ केरसुनी कोणती, मार्गावर्तित पादुका. त्याच्याने देवाचं अंग झाडणं झालं. त्या अंग झाडणं झाल्याच्या नंतर देवाला अभिषेक घालायचा. अभिषेक कुठला हो, गंडोशांब निषेचनम. गंडोश म्हणजे चूळ, त्या गंडोशामध्ये धरून आणलेलं जे अंबू म्हणजे पाणी, त्याचं निषेचन करणं म्हणजे देवाच्या अंगावर चूळ भरणं, हा त्याचा देवाला अभिषेक होता. पण त्यानं देवाच्या अंगावर चूळ भरल्याच्या नंतर भगवान शंकराला जो आनंद वाटायचा, त्या आनंदाचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं, गंडोशांबू निषेचनम पुररिपोहो दिव्याभिषेकायते. त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या त्या भगवान शंकराला या कण्णप्पानं त्याच्या अंगावर चूळ भरल्याबरोबर कोणीतरी भक्त महात्मा मला दिव्याभिषेक करतो असं वाटायचं. माणिक्याभिषेक असतो, वैडूर्याभिषेक असतो असं म्हणून जो अभिषेक केला जातो की नाही, नवरत्नाचा अभिषेक, तसा दिव्य अभिषेक. 4ही समुद्राचं पाणी आणून मला कोणीतरी अभिषेक करतो, स्वरगंगेचं पाणी आणून कोणीतरी मला अभिषेक करतो, असा आनंद देवाला वाटायचा. कशातून, त्या कण्णप्पानं देवाच्या अंगावर चूळ भरली, त्याच्यातून देवाला एवढा आनंद झाला. आता हे झालं, देवाचं स्नान झालं, अंग स्वच्छ करणं झालं, पहिल्यांदा जोड्यासकट पायानं देवाला साफ केलं, चूळ भरून देवाला अभिषेक घातला. अभिषेक झाल्याच्या नंतर देवाला बेलफूल समर्पण करायचं. कण्णप्पाने काय करावं, देवाच्या अंगावर असं वाकायचं, ओणवं व्हायचं आणि आपल्या केसात ते खोचून आणलेलं बेलफूल सगळं देवाच्या अंगावर टाकण्याच्या निमित्तानं नुसते केस झाडायचे हो. ते केस झाडल्याच्या नंतर बेलफूल जसं पडत होतं तसं याचे केससुद्धा गळून देवाच्या अंगावर पडत होते. पण देवाला त्याच्यातून आनंद होता, देवाला आनंद होता. कोणीतरी भक्त महात्मा मला नवीन नवीन फुलं आणून देतोय, समर्पण करतोय, असा देवाला आनंद वाटायचा बरं का. ते बेलफूल समर्पण करणं झालं. देवाला नैवेद्य, भगवान शंकराचा स्वभाव असा म्हणतात, त्यांना स्नानानंतर गंधफूल समर्पण केल्यावर, बेल समर्पण केल्यावर नैवेद्याला उशीर चालत नाही. बाकी कोणत्याही देवाला नैवेद्याला वेळ चालतो. पांडुरंगाला नैवेद्य द्यायला वेळ लागला चालतो, शंकराला नैवेद्याला विलंब चालत नाही. लगेच जेवायला पाहिजे त्यांना. मग लगेच जेवायला पाहिजे तर याच्याजवळ काय होतं हो, ते आणलेला मध आणि तो मांसाचा तुकडा. जगद्गुरू शंकराचार्य त्याच्या मांसाचं वर्णन करतात, किंचित भक्षित मांस शेष कवलम. बरं का, त्याला काय दिलं, मांस कवल, मांसाचा घास दिला त्यानं देवाला. पण तो कसा, ते मांस कोणाचं, डुकराचं. ते मांस काढणं झालं, आधीच ते मांस, त्यात ते डुकराचं,
त्याच्यात ते शिजवलेलं उत्तरोत्तर अपवित्रता त्याच्या ठिकाणी निर्माण होते बरं का. मांस म्हणलं कीच अपवित्र, डुकरासारख्या प्राण्याचं म्हणलं की अधिक अपवित्र, ते शिजवलं म्हणलं अजून अपवित्र बरं का. आणि शिजवल्याच्या नंतर तरी त्यानं जसंच्या तसं देवाला आणून दिले का, किंचित भक्षित, ते कसं चवदार झाले की नाही खाऊन बघायचं. देवाला बेचव देऊन काय करायचं हो, देवाला गोड बोर दिली पाहिजेत, याच्याकरता शबरीनं आंबट बोर येऊ नये म्हणून प्रत्येक बोर जसं उष्ट करून ठेवलेलं असायचं ना, तसं कण्णप्पा सुद्धा रोज रोज मांस चवदार झाले की नाही हे पाहायचं ना. किंचित भक्षित मांस शेष कवलम, याच्या खाण्यातून उरलेला तो मांसाचा तुकडा तो देवाला नैवेद्य म्हणून समर्पण करायचा. पण देवाला किती आनंद. आचार्य वर्णन करतात, नव्योपहारा येते. कोणीतरी भक्त मला रोज रोज नवीन नवीन फराळाचे पदार्थ आणून समर्पण करायला लागला, हा देवाला आनंद आहे. देवाला एवढा आनंद आहे. आता विचार करा, कण्णप्पाने केलेल्या या पूजेमध्ये कोणता पूजा प्रकार आपल्या दृष्टीनं, सामान्य माणसाच्या दृष्टीनं, व्यवहारी माणसाच्या दृष्टीनं योग्य पूजा प्रकार कोणत्या सांगा ना. देवाचं अंग साफ करण्याकरता जोड्याने देवाला झाडलं, चांगलं आहे. देवाला बेलफुल समर्पण करण्याकरता म्हणून देवाच्या अंगावर ओणवाहून केस झाडले, चांगलं आहे. काही चांगलं नाही ना. देवाला अभिषेक घालण्याकरता देवाच्या अंगावर यानं चूळ भरली, चांगलं आहे नाही ना. देवाला नैवेद्य समर्पण करण्याकरता म्हणून मांस, तेही डुकराचं, तेही शिजवलेलं, तेही खाऊन पाहिलेलं, उष्ट केलेलं, तर देवाला समर्पण करतो. काही चांगलं नाही ना, काही चांगलं नाही. मग हे सगळं चांगलं नसताना देवाला जो आनंद होता याचं कारण काय. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, याचं एकमेव कारण त्या कण्णप्पाच्या अंतःकरणात असलेला भक्तिभाव. भक्ती किन्न करोती. आचार्य विचारतात आपल्याला, भक्ती काय करत नाही बाबा. अहो वनचरो, अरे बाबा एक सामान्य जंगली माणूस, वनचर माणूस, पण भक्ता वतंसा येते. भक्ताच्या मुकुटमण्यासारखी त्याची योग्यता भगवंताने सिद्ध करून दिली आणि त्याला कैलासाला नेलं. त्या कण्णप्पाच्या भक्तीची देवानं परीक्षा पाहिली. हे आचार्याने केलेलं वर्णन संपलं. पण पुढं चला, थोडं त्या कण्णप्पाचं चरित्र आणि त्याची भक्ती बघा. काय माणसं जे आपण बोलू त्याच्यातून जेवढं काही विपरीत घेता येतं तेवढं घ्यायला तयारच असतात बघा. देवाला खुश करायचं असेल तर जोड्यानं झाडलं पाहिजे. मला एक जण बोलला, तुम्ही कण्णप्पाच्या कथेत नाही का सांगितलं, देवाला खुश करायचं असेल तर त्याच्या अंगावर चूळ भरावी, देवाला खुश करायचं असेल तर त्याला मांसाचा नैवेद्य दाखवा. कण्णप्पावर देव खुश झाला नाही का. अरे कण्णप्पासारखी भक्ती असू द्या आणि कण्णप्पासारखं जंगली पण तुमच्या ठिकाणी असू द्या, मग तुम्ही केलेलं सगळं देव सहन करायला तयार आहे. तुमच्या ठिकाणी जंगलीपणाही नाही, तुमच्या ठिकाणी कण्णप्पासारखं अज्ञानही नाही, तुमच्या ठिकाणी कण्णप्पासारखा भगवंताच्या विषयीचा प्रेमभावही नाही, आणि तुम्ही वाटेल ते केलेलं देवाने सहन करावं असं जर कोणी म्हणायला लागलं ते कसं शक्य आहे. शक्य होत नाही. कण्णप्पाचा भक्तिभाव बघा. पुढं काय झालं, काही दिवसाच्या नंतर देवाच्या मनात ही कण्णप्पाची सेवा चालू होती बरं का. कण्णप्पा देवाला हे सगळं देवाची पूजा करणं झालं, देवाला तो मांसाचा गोळा नैवेद्य म्हणून समर्पण करणं झालं की मग उरलेला तो मांसाचा गोळा स्वतः खायचा, आपलंही पोट भरायचा, दिवसभर देवाशी बोलत बसायचा. करमणूक पाहिजे ना देवाला, आपल्याला करमणूक पाहिजे, देवालाही करमणूक पाहिजे, म्हणून यानंच देवाशी बोलायचं, देवाकडून उत्तर यानंच बोलायचं. एक पात्री प्रयोगासारखं त्यानं देवाशी बोलावं, देवाचं उत्तर यानंच बोलावं, असा संवाद दिवसभर करायचा. संध्याकाळी बसून थोडं भजन करायचं, काहीतरी त्याला जसं जमेल तसं टाळी वाजवून वगैरे वगैरे त्याच्या जंगली पद्धतीनं भजन करायचं. आणि देव झोपले असं म्हणून देवाच्या रक्षणाकरता देवाचं दार मोकळं आहे, मंदिराला दरवाजा नाही, एखाद्या हिंस्त्र श्वापदाने आक्रमण केलं तर देवाला इजा होईल, या भावनेनं हातात धनुष्य बाण घेऊन मंदिराच्या समोर रात्रभर पहारा द्यायचा. ही त्याची भक्ती होती. आणि असं होता होता देवाने एका दिवशी त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं. काय केलं देवाने, तो सकाळी उठून स्नान करून ही सगळी पूजा सामग्री त्याच्या पद्धतीनं आणायला जेव्हा जंगलात गेला ना, तो जंगलातून परत येईपर्यंत परमात्म्याने एक लीला रचली. देवाच्या डाव्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं. त्या मंदिरातल्या शिवलिंगाला असं ते नाक, कान, डोळे वगैरे असं कोरलेलं होतं. ते डोळ्यातून रक्त गळतं असं कण्णप्पाला दिसलं आल्या. कण्णप्पाने विचार केला, माझ्या देवाचा डोळा गेला, डोळ्यातून रक्त यायला लागलं. कोणीतरी एखादा वाघासारखा प्राणी इथं आला असेल, त्यानं आक्रमण केलं असेल, पंजा मारला असेल, देवाचा डोळा गेला. कण्णप्पा रडायला लागला धाय मोकलून, माझ्या देवाचा डोळा गेला. थोडा वेळानंतर कण्णप्पा म्हणायला लागला,
आपण एक प्रयोग करून पाहू. त्याच्या जंगली बुद्धीला जे जाणवलं त्याच्यात तो विचार करतो. देवाचा डोळा गेला ना, आपला डोळा देवाला जर लावला तर देवाचा डोळा ठीक होईल ना, असा विचार. भक्ती आहे की नाही याच्यात बघा, प्रेम आहे की नाही देवाच्या संबंधानं. त्याचा विचार जंगली असेल, त्याच्या विचाराला काही महत्त्व नसेल, पण हे जरी असलं तरी त्याचा तो विचार भक्ती भावनेनंच त्याला स्फुरलेला आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. कण्णप्पानं काय विचार केला, माझा डोळा देवाला देतो म्हण. मी आंधळा झालो चालेल, पण देवाला आंधळे पण कसं शोभेल बाबा. त्यानं काय केलं, बाणाच्या टोकानी आपला डावा डोळा असं काढून घेतला आणि देवाच्या डोळ्यावर तो डोळा लावला. आणि देवाने लीला दाखवली हो, याचा डोळा देवाला त्यानं चिकटवल्याबरोबर देवाचा डोळा ठीक झाला. कण्णप्पाला आनंद झाला. छान झालं म्हणे, माझ्या देवाला डोळा आला, माझा डोळा गेला चालेल, देवाला डोळा यावा ही भावना होती. देवाला डोळा आला, माझ्या देवाला डोळा आला म्हणून कण्णप्पा आनंदानं शिवशिव करून नाचायला लागला. तो नाचत असताना अजून परीक्षा पाहण्याच्या निमित्तानं देवानं दुसरी लीला दाखवली. उजव्या डोळ्यातून रक्त सुरू झालं. कण्णप्पा म्हणायला लागला, अरे माझ्या देवाचा हाही डोळा फुटला, आत्तापर्यंत दिसलं नव्हतं पण आता हाही फुटलेला दिसायला लागला, काय करू. आता मला उपाय माहिती झाला म्हणे. आपला डोळा देवाला दिला की देवाला डोळा येतो, देवाला दिसायला लागतं, मला माहिती झाले. आता दुसरा डोळा काढतो आणि देवाला समर्पण करतो. कण्णप्पा समोर बसला देवाच्या, बाण घेतला, आपला डोळा काढायचा, पण तो डोळा काढताना कण्णप्पाच्या लक्षात असं आलं की अरे हा डोळा काढल्याच्या नंतर हा आधीच गेलेला असल्यामुळं हा दुसराही काढला की मी आंधळा होणार, आणि मी आंधळा झाल्यावर देवाच्या कोणत्या डोळ्याच्या जागी आपल्याला हा डोळा लावायचा आहे आपल्याला दिसणार नाही. मग काय करा, कुठे आपल्याला हा काढलेला डोळा लावायचा हे कळाय करता काहीतरी आपल्याजवळ खूण असली पाहिजे. काय खूण, कण्णप्पाने जोड्या सगट पाय देवाच्या डोळ्यावर दाबून धरला आणि मग डोळा काढून इथं लावायचा आहे. ही जंगली बुद्धी आहे, त्याला काय करता, स्थूल बुद्धी आहे त्याची, पण भक्ती भावना केवढी आहे, प्रेम केवढं आहे त्याच्यातलं विचारात घ्या. कण्णप्पाने तो पाय जोड्या सकट देवाच्या डोळ्यावर दाबून धरला, बाणाने आपला डोळा काढला, देवाच्या डोळ्याच्या जागी लावला आणि तो दाबून धरल्याबरोबर देवाला दृष्टी आली आणि भगवंतानी कृपा करून कण्णप्पाला ही दृष्टी दिली. आणि कण्णप्पाचा असा भक्तिभाव पाहून परमात्म्याने कण्णप्पाला कैलासाला नेलं. ही कथा स्कंद पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. कथेचं तात्पर्य काय, कण्णप्पासारखा जंगली जीवसुद्धा भक्त श्रेष्ठाच्या पदवीला जो प्राप्त झाला तो कशामुळं प्राप्त झाला सांगा ना. एकमेव त्याच्या अंतःकरणात भक्तिभावाचा उदय झाला म्हणून. त्यानं योगाभ्यास केला असता तर एवढा मोठा तो झाला नसता, त्यानं कर्मानुष्ठान केलं असतं तर एवढं मोठे पण त्याला आलं नसतं, त्यानं स्वरूप साक्षात्कारात्मक ज्ञान संपादन करण्याचाही जरी प्रयत्न केला असता तरी एवढी मोठी पदवी कण्णप्पाला प्राप्त होण्याची शक्यता नव्हती. कण्णप्पाला श्रेष्ठत्व जे प्राप्त झालं एकमेव कारण भक्ती, अंतःकरणात देवाच्या संबंधानं निर्माण झालेला प्रेमभाव, हेच एकमेव त्याचं कारण आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणून आपण पाहत काय होतो, काहीही बाहेरची गुणसंपदा परमात्मा विचारात घेत नाही. आचरण कसं आहे परमात्मा पाहत नाही. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयः, ध्रुवासारख्याचं वय काय देवाने पाहिलं नाही. विद्या गजेंद्रस्य का, परमात्मा विद्येचाही विचार करत नाही. विद्या पाहूनच जर परमात्मा संतुष्ट झाला असता तर गजेंद्र नावाच्या हत्तीवर देवाला संतुष्ट होता आलं नसतं. गजेंद्र नावाच्या हत्तीवर देव संतुष्ट झाला ना. नारायणाखिल गुरो भगवन नमस्ते म्हणून भगवंताला कमळ समर्पण करून भक्तिभावानं शरण गेलेल्या त्या गजेंद्राला परमात्मा प्रसन्न झाला ना. परमात्म्याने त्याला प्रसन्न होणं कशामुळं केलं, त्याच्याकडे विद्या होती म्हणून नाही बाबा, त्याच्याकडं ज्ञान नाही तरी परमात्मा त्याला प्रसन्न झाला. विद्या गजेंद्रस्य का जातीर विदुरस्य, विदुराची जात काय हो, भक्तश्रेष्ठ विदुर काका. देवाने सुद्धा विदुराच्याबद्दल बोलत असताना विदुराला काका म्हणून संबोधावं एवढी योग्यता जी विदुरांना प्राप्त झाली. विदुराच्या घरी जाऊन देवानी कण्या खायला तयार व्हावं, विदुराच्या घरी जाऊन देवानी केळं खायला तयार व्हावं, हा अधिकार विदुराला जो प्राप्त झाला बरं का. शिष्टाई करण्याकरता पांडवांच्याकडून कौरवाकडे जेव्हा भगवान आले होते की नाही, शिष्टाई फसली आणि शिष्टाई फसल्याच्या नंतर दरबारातून बाहेर पडत असताना दुर्योधनानं सांगितलं, देवा तुम्ही आमच्याकडे आलात, आमच्याकडे दूत म्हणून आलात, धर्मराजाचे दूत म्हणून आलात, शिष्टाई करण्याकरता आलात. शिष्टाईच्या प्रसंगानं तुमचं आमचं जे बोलणं झालं त्याच्यात तुम्हाला यश मिळालं नाही, गोष्ट खरी आहे, पण आता आपलं बोलणं संपलं ना.
हा व्यवहार संपला ना, आता आपल्या नात्याचा विचार करून माझ्याकडे जेवण करावं ना देवा तुम्ही. देवानं सांगितलं तसं होत नाही म्हणे, तसं होत नाही. नातं आहे माझं तुमचं. दुर्योधन म्हणाला. दुर्योधनाची लक्ष्मणा नावाची मुलगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जांबवतीच्या पोटी जन्मलेल्या सांब नावाच्या मुलाला दिली होती. देवाचा मुलगा, दुर्योधनाची पोरगी, लग्न झालेलं, सख्खे व्याही आहेत दोघं एकमेकाचे. आणि त्या व्याहीपणाचा विचार करून दुर्योधन म्हणायला लागला, देवा नात्याचा विचार करा, माझी विनंती आहे तुम्हाला, जेवा ना माझ्या घरी. भगवंतांनी सांगितलं नाही म्हणे. का जेवत नाही देवा? निमंत्रणाशिवाय कुठं दुसरीकडे जेवायची सवय नाही म्हणे आपल्याला. देवाची भाषा आहे बरं का. मी निमंत्रणाशिवाय आगंतुकीनं जेवायला जात नाही म्हणे. जेवायला जात नाही. जेवायला नाही. जेवून आलात का देवा? नाही, जेवूनही आलो नाही. जेवूनही आला नाहीत, माझ्याकडे जेवतही नाहीत. देवा जेवायचं आहे की नाही तुम्हाला? इथंच जेवणार आहे म्हणे. कुठं? हस्तिनापुरातच जेवणार आहे. अरे माझ्याच गावात जेवता, माझ्याकडे नाही, तुमच्याकडे जेवत नाही म्हणे. तुम्हाला दुसऱ्यांनी कोणी निमंत्रण दिले का ज्याच्याकडे तुम्ही जेवायला जाणार? माझ्याकडे का जेवत नाही? मी निमंत्रण दिलं नाही म्हणून. आणि तुम्ही ज्याच्याकडे जेवायला जातो म्हणता, याच गावात जेवायला जाणार ना? हो, इथंच जाणार आहे. मग या गावात तुम्हाला कोणी निमंत्रण दिले का दुसऱ्यांनी? ज्याच्याकडे तुम्ही जाणार त्यानं तुम्हाला निमंत्रण दिलंय, त्यानंही निमंत्रण दिलं नाही. मग मीही निमंत्रण दिलं नाही, त्यानंही निमंत्रण दिलं नाही. मी निमंत्रण दिलं नाही म्हणून माझ्याकडे जेवायचं नाही, आणि त्यानं निमंत्रण न देता त्याच्याकडे जेवायचं. असं का? देवाने सांगितलं, घरी स्वतःच्या घरी जेवायला जायला निमंत्रणाची गरज नाही. स्वतःच्या घरी जेवायला जायचं असेल निमंत्रणाची गरज नाही. सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडता, कधी बायको तुम्हाला हात जोडून म्हणते का जेवायला इथंच यायचं बरं? असं झालंय का? झालंय का कधी? कधी होत नाही, कधी होत नाही. तरी आपण घरीच जातो की नाही जेवायला? का? निमंत्रणाची गरज नसते ना. आपल्या घरी जेवायला जायला निमंत्रणाची गरज नसते. देवाने सांगितलं, मी माझ्या घरी जेवायला जाणार. तुमचं घर देवा हस्तिनापुरात 16,108 राण्यातली एक राणी इथं आणून ठेवली का कोणी? देवाने सांगितलं तसं नाही. माझं घर आहे, ते तुमचंच होतं, पण तुम्ही ते आपलं म्हणत नाही. माझं घर, माझं मला कळतं, म्हणून मी त्या घराला माझं घर म्हणतो. कोणाच्या घरी? विदुराच्या घरी जाणार आहे म्हणे जेवायला. विदुराच्या घरी जाणार. विदुराच्या घरी जाणार म्हटल्यानंतर दुर्योधन म्हणतो, त्या भिकाऱ्याच्या घरी काय आहे म्हणे. काय त्या विदुराच्या घरी? कशा करता देवा तुम्ही त्याच्याकडे जेवायला जाण्याचा निर्धार करता? अरे ते आमच्या वडिलाकडे मंत्री म्हणून होते, गोष्ट खरी आहे, पण विदुर काकांनी मंत्रीपदाचा त्याग केलेला असल्यामुळे ते जंगलात राहतात सध्या. ऐश्वर्याने भरलेलं मंत्र्याचं घर, एवढं मोठं सन्मानाचं प्राप्त झालेलं मंत्रीपद विदुर काकांनी सोडून दिलं होतं. का सोडलं? महाभारतात त्याच्याही कारणाची मीमांसा फार छान आहे. धृतराष्ट्राच्याकडे मंत्री म्हणून काम करत असताना विदुर काकांनी 3 प्रसंगात धृतराष्ट्राने सल्ला विचारल्यावरून त्यांना सल्ला दिला होता. या प्रसंगात मी कसं वागू सांग विदुरा. विदुराने सांगितलं असं वागा, हे करा, असं करा. आणि विदुराचा सल्ला धृतराष्ट्राने ऐकला नाही. 3ही वेळेला नुकसान झालं. धृतराष्ट्राचंही नुकसान झालं, कुटुंबाचं नुकसान तर झालंच झालं, राष्ट्राचंही नुकसान झालं. आणि आपण मंत्रिपदावर असताना, आपण दिलेला सल्ला राष्ट्राच्या कल्याणाचा असताना, तेच तो सल्ला ऐकला तर राष्ट्राचं कल्याण झालं असतं हे निश्चित असताना, हा सल्ला आपल्या राजाने ऐकू नये हे त्या मंत्रिपदावर असलेल्या विदुराला सहन झालं नाही. त्याने सांगितलं, तुम्ही ऐकणार नसाल, राष्ट्राचं वाटोळं होणार असेल, नको आपल्याला मंत्रिपद. सोडून दिलं, त्याग केला. मंत्रिपदाचा त्याग केलेला. आता मंत्रिपदाचा त्याग केल्याच्या नंतर मंत्र्याचं घर ते राजीनामा दिल्यानंतरही काही दिवस राहता येतं, हे आत्ताच चालू झालं. तेव्हा कुठलं आलं हो? राजीनामा दिल्याबरोबर ते घर रिकामं करावं लागलं. घर रिकामं केलं. विदुराजवळ आहे काय? संपत्ती दुसरी काहीच नाही. मग काय करा? जंगलामध्ये एक झोपडी निर्माण केली, पर्णकुटी. त्या पर्णकुटीमध्ये विदुर राहायला लागले. काय काम करायचं तिथं? अखंड भगवंताच्या भजनाशिवाय धंदा नाही. विदुराची बायको सुलभा, अत्यंत धर्मनिष्ठ, अत्यंत पतिनिष्ठ, अत्यंत भगवननिष्ठ. दोघांनी मिळून तिथं भजन करत राहावं, देवाचं चिंतन करत राहावं. अयाचित वृत्तीनं दोघं जगायला लागले. कोणालाही काहीही कधीही न मागता जे काही कोणीतरी त्यांच्या घरी आणून दिलं असेल तेवढ्यावर उपजीविका करायची.
आणि अयाचित वृत्तीचं कसे, न मागता, न याचित ते अयाचित, न मागता आलं तेच खायचं. आणि त्याचं असं पुन्हा जे न मागता घरी आलेलं आहे ना, ते त्या दिवशीचं त्या दिवशीच संपवायचं, दुसऱ्या दिवशी करता संग्रह करायचा नाही. आणि त्याच्यामुळे किती अडचण जात असेल विचार करा. विदुर काकांनी ही अयाचित वृत्ती स्वीकारलेली, सपत्नीक अयाचित वृत्ती. कोणी त्या विदुराला त्या जंगलामध्ये काय नेऊन देणार, कोणी काही नेऊन द्यायचं नाही. योग असा होता, भगवान श्रीकृष्ण परमात्मा धृतराष्ट्राच्या सभेतून जेव्हा बाहेर पडले, तेव्हा बाहेर पडत असताना उद्धवाला सोबत घेतलं होतं देवाने. त्या प्रसंगात उद्धवच रथ हाकायला बसले होते. रथात बसल्या बसल्या उद्धवानी देवाला विचारलं, देवा रथ कुठं न्यायचं आहे? तुम्ही तर आत्ता सभेमध्ये बोललात आपल्याला एका घरी जेवायला जायचं आहे, पण तुमचं दुर्योधनाचं झालेलं पुढचं बोलणं मला ऐकू आलं नाही. कुठं जायचं आहे? देवाने सांगितलं, उद्धवजी चलो विदुर घर जाए. सूरदास महाराजांचं पद आहे, उद्धवजी चलो विदुर घर जाए. बड़े बड़े मंदिर कोण काम के, भाव अदब नहीं पावे. उद्धवजी चलो विदुर घर जाए. या हस्तिनापुरामध्ये बडे बडे मंदिर आहेत. मंदिर म्हणजे घर, मोठी मोठी वाडे आहेत, मोठी मोठी घरं आहेत. कौन काम के, पण ही घरं काय कामाची? भाव अदब नाही पावे. आपल्याविषयीची भावना, आपल्याविषयीचा आदर इथं आपल्याला दिसत नसेल, काही नाही म्हणे उद्धवा, आपल्याला इकडं जायचं नाही. कुठं जायचं मग देवा? विदुर घर जाय, विदुर घर जाय. विदुराच्या घरी भगवंताची स्वारी निघाली आणि देव विदुराच्या घराच्या दिशेनं रथ घेऊन निघाले. हे हस्तिनापुरातल्या लोकांनी जेव्हा पाहिलं, तेव्हा काही कामकाजा करता गावात आलेले विदुर इकडे तिकडे फिरत होते. त्यांना लोकांनी सांगितलं, तुमच्या घराकडं देवाचा रथ निघालाय. मग विदुर भगवंताच्या दर्शनाकरता घाईघाईनं आपल्या घराकडे निघाले. आधीच भगवान आलेले. दरवाजा देवानी वाजवला. विदुराची पत्नी स्नान करत होती. एकच वस्त्र त्या माऊलीकडे असल्यामुळे अंगावरचं ते वस्त्र काढून ठेवल्यानं स्नान करायला बसलेली माऊलीन देवाची दारावर थाप ऐकू आल्याबरोबर कोण आहे म्हणून हिनं विचारलं. मी श्रीकृष्ण परमात्मा आलो असं देवाने सांगितल्याबरोबर देहभान विसरली. दरवाजा उघडला. विदुर पत्नीनं देवाला आत घेतलं, आसन मांडलं, देवाला बसवलं. अंगावर वस्त्र नाही याचं सुद्धा तिला भान राहिलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये विदुराकडं त्या दिवशी कोणीतरी केळं आणून दिलेली होती एका टोपलीमध्ये. ते टोपलं घेऊन देवाच्या समोर बसले. देवाने सांगितलं घरी गेल्या गेल्या भूक लागली, खायला काहीतरी पाहिजे. विदुर पत्नीनं काय करावं? ते केळाचं टोपलं घेऊन देवाच्या समोर बसले. केळ सोलावं, गाभा आपण खावा, सालपट देवाच्या हातात द्यावं. देवाने ते सालपट खाता खाता कौतुक करावं, वा असं केळ ब्रह्मांडात कुठे मिळत नाही म्हणे, कुठेही मिळत नाही, कुठेही मिळत नाही. उत्तम केळं, उत्तम केळं, उत्तम केळं. साल खाणं चालू आहे आणि केळाचं कौतुक करणं चालू आहे. एवढ्यात विदुर धावत घरी आले. दरवाजा उघडा पाहिला. आत देव आसनावर बसलेले पाहिले. देवाच्या समोर आपली बायको आहे ती विवस्त्र आहे हे पाहिलं. आणि टोपल्यातले केळं सोलते, गाभा आपण खाते आणि देवाच्या हातात सालपट देते हे पाहिल्याबरोबर विदुराने सहज आपल्या धर्मपत्नीला हाक मारली, सुलभे काय चाललंय तुझं? एवढं म्हणल्याबरोबर त्याचा देहभाव जागा झाला. धावत घरात गेली, वस्त्र अंगावर घेतलं, देवाच्या समोर येऊन बसले. परत केळ सोललं, देवाच्या हातात गाभा दिला, सालपट स्वतः खायला लागले. आणि तो केळाचा गाभा खाता खाता भगवान म्हणायला लागले, सुलभे आत्तापर्यंतची केळं चांगली होती ग, हेच केळ बेचव कसं लागलं म्हणे. खात होते सालपट आणि करत होते केळ म्हणून कौतुक. आत्ता केळाचा गाभा खातात, पण हे केळ असं कसं विचित्र लागलं म्हणतात. हे पाहिल्याबरोबर विदुराच्या डोळ्यात पाणी आले आणि विदुराने विचारलं, देवा काय चाललंय? आत्तापर्यंत सालपट खात होता आणि कौतुक करत होतात, आत्ता केळ दिले तुमच्या हातामध्ये माझ्या बायकोनं, तर हे कसं असं बेचव लागलं म्हणता, काय देवा? देवाने सांगितलं, विदुरा तुम्हाला माहिती नाही का माझा स्वभाव कसा आहे? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. अंतःकरणात असलेली भक्ती मी पाहत असतो. पत्र पुष्प फल हे भजावया मिस केवळ, वाचोनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. भक्ताच्या अंतःकरणात असलेली शुद्ध भक्तीच मी सेवन करत असतो. ती भक्ती समर्पण करण्याकरता भक्तानं मला दिलेली वस्तू कशी आहे, काय किमतीची आहे, याचा विचार माझ्या मनामध्ये नसतो. हे देवाने समजून सांगितलं. तिथं पुढे विदुराच्या घरच्या कण्याही देवाने खाल्ल्या. हे सगळं चरित्र मला सांगायचं आता कारण नव्हतं, पण कशाकरता सांगितलं? विदुराची जात काय चांगली म्हणून विदुराचं देवाने अन्नसेवन करावं.
काय नाही. पण जातीचा विचार देवाकडे नाही. देवाकडे विचार कोणता? भक्तीचा विचार. त्याच्या अंतःकरणातली भक्ती कोणती, कशी आहे हे परमात्मा पाहतो.